मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतेश देशमुख यांच्या हत्येनंतर पवनचक्क्यांचा मनमानी कारभार आणि त्याविषयी बोललं गेलं, चर्चेला गेलं. आता सध्या काही जणांनी अशी भूमिका घेतलेला आहे की बीड जिल्ह्यामध्ये ज्यामुळे खंडणीमुळे म्हणा किंवा ज्यांचा खून झाला सरपंच, यामुळे पवनचक्क्या आम्ही बीड जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाहीत. माझं असं म्हणणं की गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही वारंवार या पवनचक्क्याविषयी बोलत आहोत. आज जरी लोकप्रतिनिधी किंवा बोलत असली या पवनचक्क्याविषयी, तरी शेतकऱ्यांविषयी होणारा अन्याय, पवनचक्क्या कंपन्याकडनं मनमानी कारभार होतो, पोलीस प्रशासनाच्या मदतीनं, त्याचबरोबर महसूल प्रशासनाच्या मदतीनं अनियमितता दाखवली जाते, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. त्याचबरोबर जर पाहिलं आपण दाबदडप केली जाते. या प्रकरणी एकंदरीत जर पाहिलं आपण तर प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं अलर्ट व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. आणि जी भूमिका आता घेतलेली आहे काही राजकारण्यांनी की आम्ही या ठिकाणी पवनचक्क्या बीड जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाहीत. एकतर बीड जिल्हा हा जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे, मोठे प्रकल्प नाही या ठिकाणी, MIDC एरिया नाही आहे बीड जिल्ह्यामध्ये. तर माझं असं म्हणणं आहे की या पवनचक्क्या बंद करणं म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर आहे. त्या पवनचक्क्यांना विरोध करण्यापेक्षा या ठिकाणी जे पवनचक्क्या येत आहेत त्यांच्यावर शासनाचं, पोलीस प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं नियंत्रण असायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे.